शिरूर लोकसभा मतदारसंघ ज्यांनी तळहाताप्रमाणे जपला ते शिवाजीराव आढळराव आपल्यासोबत आहेत. शिवाजीराव आढळराव यांचं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांसोबत काहीतरी सूत जुळतंय का अशा प्रकारची चर्चा होते. काल अजित पवार यांनी शिरूर विभागाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. कसा निवडून येतो मी पाहतो. ज्यावेळेस शिवाजीराव आढळराव यांना पराभूत करायचं त्यावेळेला कोल्हेंच्या दारामध्ये हीच मंडळी सगळी गेली होती. राजकारण कसं बदलतंय कसं फिरतंय आपण सगळे तुम्ही आम्ही पाहतोय. आता शिवाजीराव आढळराव यांना पुन्हा अजित पवार काही चुचकारण्याचा प्रयत्न करतात का? शिवाजीराव आढळराव पराभूत झाल्यानंतर एकही दिवस ते घरी बसले नाहीत. अगदी पायाला भिगरी बांधल्यागत मतदारसंघात फिरले. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यमान खासदार कोरोनाच्या काळातसुद्धा फारसे फिरकले नाहीत. सध्या मात्र ते लोकांमध्ये दिसत आहेत. खासदाराचं काम दिल्लीत गरजायचं असतं, गल्लीबोळात फिरायचं नसतं असंही ते म्हणायचे. परंतु आत्ता ते लोकांमध्ये जात आहेत, लोकांना भेटत आहेत. यालाच तर राजकारण म्हणतायत. दादा नमस्कार, आपलं विघ्नर टाइम्समध्ये मनपूर्वक स्वागत. आपण अजित पवारांच्या संपर्कात आहात अशी चर्चा होते. आपल्या मनात नेमकं काय चाललंय? नाही, संपर्कात म्हणजे आमच्या युतीमधील ते राजकीय संपर्कात खासदार म्हणून, विधानसभेचे खासदार सभेचे उमेदवार म्हणून संपर्कात नेते म्हणून आहेत. ते महायुतीतले आमचे नेते आहेत. राहिला प्रश्न राजकीय संपर्क, तशा काही चर्चा ज्या माध्यमांमध्ये चालू आहेत त्या निराधार आहेत. मुळात लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. लोकसभेच्या जागा वाटपाला अजून वेळ आहे. लोकसभेचे उमेदवार ठरवण्यासाठी वेळ आहे. मध्यंतरी अजितदादाने सातत्यानं क्लेम केला आहे की ही जागा ते लढवणार. साहजिक आहे, हा अजितदादांचा प्रभाव असलेला हा जिल्हा, त्यांचा ह्यापूर्वी ह्या मतदारसंघातून खासदार निवडून आलेला आहे आणि त्यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे साहजिक त्यांनी क्लेम करणं ह्याच्यामध्ये काही फारसं गैर आहे असं मला वाटत नाही. पण दुसरी जर बाजू बघितली तर शिंदे गटाच्या बाजूने जर बोलायचं झालं तर त्यांचा खासदार 3 वेळा चढत्या मताधिक्यानं निवडून आला. पहिल्यांदा 30,000 नंतर 1,78,000 नंतर तिसरी निवडणुकीमध्ये 3,03,000 चौथ्या निवडणुकीमध्ये अतिशय अल्प मतानं निवडून पराभूत. बाळासाहेब ठाकरेंचं वलय होतं, उद्धव ठाकरेंचं वलय होतं. मग ते बोले अजून आहे ना. बाळासाहेब ठाकरेंचं नाव, बाळासाहेब ठाकरे, त्यांची विचार अजूनही आमच्याबरोबर आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा चालवणारे एकनाथभाई शिंदे त्यांचं नेतृत्व आहे. त्यामुळे तो विषय नाही. आणि विषय असा आहे की 4 वेळा आम्ही ह्या मतदारसंघावर निवडणूक लढले, चांगल्या मतं मिळवलेली असताना आम्हालासुद्धा या जागेवर क्लेम आम्ही केलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे जेव्हा निर्णय होईल तेव्हा ठरवू. काही लोक जे म्हणतात की मी ही जागा अजितदादांकडे गेली तर तुम्ही तिथून निवडणूक लढवणार का? तो विचार अजूनही अजितदादांच्या डोक्यात नाही, माझ्या डोक्यात नाही. चर्चा तर होणारच. अजित पवार ज्यावेळेस कोल्ह्यांबद्दल बोलले तर तुम्ही मध्येच म्हणाले की अजित पवार म्हणतात ते खरं आहे. मग तुम्ही मध्ये जे एंट्री केली याचा अर्थ लोक घेणार. मी एंट्री केली याचा अर्थ ज्या वेळेला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीयदृष्ट्या काही झालं तर लोक माझ्याकडे पाहतात, माझ्या प्रतिक्रिया विचारायला येतात. काल 6 चॅनलचे पत्रकार माझ्याकडे ह्या वेळेला इथं आले आणि जे अजितदादा बोलले डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याविषयी त्याच्यावर माझी प्रतिक्रिया विचारली. त्यामुळे मी म्हणालो ठीक आहे, अजितदादा जे बोलले नॅचरल आहे, त्याच्यामध्ये सत्य आहे, ते मी बोलून दाखवलं. अजितदादा म्हणाले ज्यांना निवडून दिलं लोकांनी आशेनं लोकांची कामं करण्यासाठी, तो माणूस, तो खासदार गेले 5 वर्षात फिरकला नाही. 99% गावांमध्ये निवडणूक झाल्यानंतर हे महाशय गेलेच नाही. त्यामुळं हे दादा बोलले ते बरोबर आहे. याला काही चुकीचं काय बोललो मी मध्ये पडलो असं तर नाही. लोकांनी माझ्या प्रतिक्रिया विचारल्या की दादांनी असं विधान केलं, तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हटलं बरोबर आहे दादा जे बोलले ते साहजिक आहे. तुम्ही जे मध्ये बोललात त्याच्यावर खासदार अमोल कोल्हेने तुमच्यावर टीका पण केली. काय शब्द वापरले ते तुम्हाला माहिती आहे? ते काय अमोल कोल्हे काय करतील, कुणावर काय बोलतील त्याच्यावर काय माझं देणं घेणं नाही. त्यांनी माझ्यावर टीका करावी, ते कधी करत नाही. करू द्या त्यांनी टीका. जे वस्तुस्थिती बोललो आहे त्यांनी टीका का केली? कारण त्यांना कुठंतरी बुडाला आग लागली म्हणून ते बोलले आहेत. मी वस्तुस्थिती सांगितली आहे, त्याच्यामध्ये चुकीचं काय? अजितदादांनी सांगितलं की 5 वर्षात निवडून आलेला खासदार मतदारसंघामध्ये गेला नाही आणि आता कुठं आक्रोश यात्रेच्या निमित्तानं शेतकऱ्यांचा आक्रोश म्हणून ते यात्रा काढतात, कोण संघर्ष यात्रा काढतात. मला सांगा, 5 वर्ष जनतेनं आक्रोश केला की नाही अमोल कोल्हेंच्या विरोधात?
अमोल कोल्हे आमच्या मतदारसंघात येत नाही, अमोल कोल्हे आम्हाला निधी देत नाही, अमोल कोल्हे आमची कामं करत नाही, काही महत्त्वाची पत्र हवी असेल तर अमोल कोल्हे देत नाहीत, अमोल कोल्हे आम्हाला कधीच भेटत नाही, हा आक्रोश 5 वर्ष जनता करते ना. पेशानं डॉक्टर असलेले खासदार कोरोना काळामध्ये लोकांना जेव्हा गरज होती तेव्हा ते गायब होते, म्हणून लोक आक्रोश करत होती. आता तीच परिस्थिती अजितदादांनी मांडली. मला लोकांनी विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, मी म्हटलं लोकांचे बरोबर आहे. त्यामुळं त्यात काय फारसं त्यांनी जर टीका केली तर त्यांना ती पटली असावी म्हणून ते माझ्यावर टीका करत आहेत. राजकारणामध्ये एवढं होत असतंच. महाविकास आघाडीमध्ये तुम्ही असताना अजित पवारांच्या विरोधामध्ये तुम्ही पण आक्रोश करत होते. आता अजित पवारांच्या सोबत काम करावं लागतंय. अजून कामाला सुरुवात झालेली नाही. पालकमंत्री ते हो आहे ना, आम्हाला आदर आहे त्यांच्या, आणि मी त्यांच्या विरोधात कधी आक्रोश केला असं काही नाही आहे. राजकीय टीकाटिप्पणी होत राहते, ती मी केली, त्यांनी माझ्यावर केली, संपला विषय. त्यामुळे काय राजकारणात ते घेऊन चालतातच राजकारणामध्ये अशा गोष्टी. आता तुम्ही आता लोकसेवेची निवडणूक लढणारच आहे, हे त्रिवार सत्य आहे. चर्चा वेगवेगळी होते, म्हणजे आपण असं म्हणतो धूर निघतो म्हणजे खाली आग आहे. तुमच्या मनात नेमकं काय चाललं आहे जनतेला खरं कळू द्या. हल्ली काय होतं आहे, प्रसारमाध्यमे धूर तयार करतात, चर्चा होत नाही. धूर निघतो म्हणून आग निघते, पण हा धूर कुठून निघतो? प्रसारमाध्यमातूनच निघतो. उद्या जर दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचे उमेदवार झाले तर ती चर्चा वास्तव होणार ना. हे जरतरच्या गोष्टी, अजून कशातच काही नाही. बघू ना काय होईल ते. मध्यंतरी महिनाभर तुम्ही इथे नव्हता, परदेशात राष्ट्रामध्ये होता. तुमच्या एवढं चाणक्य, हुशार, धूर्त, प्लॅन करणारा दुसरा माणूस नाही. तुमचे संपर्क सगळ्यांशी आहेत. आम्हाला अशी माहिती मिळते की शरद पवारांशी पण संपर्क तुमचा आहे, अजित पवारांशी संपर्क आहे, सुप्रिया सुळेंशी संपर्क आहे, इव्हन उद्धव ठाकरेंशी सुद्धा तुमचा संपर्क आहेच आहे. नाही, संपर्क असणं म्हणजे ती राजकीय भूमिका स्वीकारली असं नाही. कोणी एकमेकाला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या संबंधामध्ये संपर्क असतो. याचा अर्थ आज मी 4 लोकांशी संपर्क केला म्हणजे 4ही पक्षांच्या बरोबर गेलो असं होत नाही. त्यामुळं मुळात प्रश्न जो आहे तुमचा की त्या विषयाला अजून कशातच काही सुरुवात झालेली नाही. जेव्हा होईल तेव्हा विचार करू, बघूत का. अजित पवार आणि तुमची एकत्र काहीतरी बैठक झाली अशी पण माहिती सूत्रांकडून समजते. ॲक्च्युली अशी कुठली सूत्र आहेत तीच मला शोधायची आहेत. ही मगाशी कुठल्या तरी चॅनलवर चाललं होतं की मी अजित पवार यांच्याकडनं लढणार आहे अशी माहिती आणि सूत्र. आता ही सूत्र कुठं आहेत असं चर्चा करणं, काही झालं तर मी स्पष्ट सांगितलं असतं ना की असं आहे. ते मला सांगायला काय झालं आहे. उद्या जर अजित पवारांच्या बाजूने मला लढायचं असेल त्यांच्याकडनं तर मी स्पष्ट सांगेल. अजून कशातच चर्चा नाही, त्यांच्या मनामध्ये विचार नाही, माझ्या मनात नाही. जेव्हा विचार येईल तेव्हा विचार करू. आता राजकारणामध्ये कालचा मित्र आजचा शत्रू उद्याचा मित्र होतो. अजित पवारांनी तुमची मैत्री सर्वश्रुत आहे. तुम्ही एकमेकावर प्रेमाने किती टीका करायचे हे सगळ्यांना माहिती आहे. सध्याचं हे राजकारण पाहता ज्या माणसाला कालपर्यंत आपण पाट्यावर वाटलं तर त्याचं पुन्हा कौतुक करायची पाळी येते. मनाला काही दुःख होतं? मुळात अजितदादांवर टीका करण्याचा माझा तसा कधी, तुम्ही म्हणता तशी कधी वेळ आलेली नाही. टीका टिप्पणी जी होते ती वेगळ्या प्रचाराच्या माध्यमातून, विकास कामाच्या माध्यमातून होते. मी जे टीका करत आलो आहे ते माझे आंबेगाव तालुक्यातले माझे प्रतिस्पर्धी त्यावेळचे वळसे पाटलांवर सातत्याने टीका करत आलो. पण आता ते विषय संपला आहे. आम्ही आता आघाडीमध्ये, महायुतीमध्ये आहोत. त्यामुळं काल एखाद्यावर टीका केली म्हणून त्या आयुष्यावर ते टीका करणं हे काय मनाला पटत नाहीत. विचार बदलतात, प्रगल्भता येते. त्यामुळं ते असं समजून कोणी चालू नये की मी काल टीका केली आणि आजही टीका करावी आणि उद्याही टीका करावी. राजकारणाची स्थित्यंतरं बदलतात, राजकारण बदलतं, त्यानुसार आपल्याला आपल्या पद्धतीने आपले विचार पुढे घेऊन जावं लागतात. तुमचे आणि शरद पवारांचे संबंध पण चांगले आहे. तुम्ही असं म्हणाले राजकारणामध्ये काही पण होतं. समजा शरद पवारांनी तुम्हाला इन केलं, खासदार कोल्हे पण तुमचे प्रचार प्रमुख असू शकतात. ह्या पुन्हा मी सांगतो, ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. असा काही विचार आलेला नाही. ही तुमच्या डोक्यातून निघालेले विचार आहेत, कल्पनाशक्ती आहे. तसे अजून काही ठरलेलं नाही, अजून काही तसा विषय नाही. त्यामुळं ज्या विषय अस्तित्वात नाही, ज्या विषयाची चर्चा नाही त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार एकत्र येतील कधी वाटलं नव्हतं. भाजप तुमचे शिवसेनेचे एवढे आमदार पुरतील कधी वाटलेलं नव्हतं.
आज तुम्ही ज्यांचे गोडवे खात आहे असं कधी होईल असंही वाटलं नव्हतं. 2019ला तुम्हाला पाडण्यासाठी अजित पवारांनी जंग पछाडलं. आता पुन्हा अजित पवार तुम्हाला डोळा मारायचा प्रयत्न करतातच. शेवटी हे राजकारण आहे. राजकारण कधी स्थिर नसतं, राजकारण कधी जाग्यावर नसतं. राजकारणामध्ये बदल होत असतात, विचारांमध्ये बदल होत असतात, त्यालाच राजकारण म्हणतात. नाही तर राजकारणाचा अर्थच तो मुळात तो आहे. त्यामुळं त्यात काय फारसं चुकीचं आहे किंवा गैर आहे असं मला वाटत नाही. काल ज्यांच्याशी दुश्मनी होती ते आज बरोबर आहेत. ह्या सगळ्या पक्षांमध्ये, सगळ्या राजकारणामध्ये, राज्यामध्ये, केंद्रामध्ये, जिल्ह्यामध्ये हे वेळोवेळी घडतच असतं. त्याला पर्याय नाही, त्यालाच राजकारण म्हणतात. आशाताई बुचके यांना शिवसेनेतनं काढलं, जे काय झालं ते पुलाखालून पाणी वाहून गेलं. आता पुन्हा आशाताई बुचकेंची तुम्हाला मदत घ्यावी लागणार आहे. आशाताईंना काढलं म्हणजे हा सगळ्यांचा गैरसमज आहे. माझा त्या विषयामध्ये कुठली भूमिका नव्हती. माझी नाराजी होती, नाही असं नाही. पण मी काढलं, तो काढण्याचा निर्णय, हकालपट्टी करण्याचा निर्णय माझा अजिबात नव्हता. जो कोणी होता ते सगळ्या जनतेला माहिती आहे. कोण सूत्रधार? हे पक्षाने बघावं. पक्षानं निर्णय घेतलेला आहे, त्याने ठराव कोणी घेतला, त्याने. शिफारस कोणी केली असेल ना? मी नाही केली. त्यामुळं त्या नाराज झाल्या, हे जरा मी पटवून देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, आता त्यांची मदत घ्यावी लागणार. हे कारण युतीचाच धर्म आहे ना हा. मला सगळ्यांची मदत घ्यावी लागणार. आणि त्यांचे माझे संबंध तसे काही बिघडले तर असं काही नाही आहे. गेल्या 6 महिन्यापासून मी संपर्कात आहे. ज्या वेळेला त्या उभ्या राहिल्या पुणे जिल्हा बँकेला, त्यावेळेला मी माझ्यापर्यंत त्यांना मदत केलेलीच आहे. त्यामुळं अजूनही त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे. अतुल बेनके असतील, शरद दादा सोनवणे असतील, सगळ्यांच्याबरोबर माझ्या आदराची भावना आहे, चांगले संबंध आहेत. सोनवणेंचं तुमचं मध्यंतरी जे बिनसलं होतं पुन्हा जुळलं का? बिनसलं वगैरे असं काही नाही. का त्यांच्याकडनं का झालं मला माहिती नाही आहे. माझ्याकडनं काही मी चुकलो, काही माझा काही दोष आहे असं मला वाटत नाही. त्याने येऊन सांगावं, बसावं, माझं काय चुकलं असेल तर काही गोष्टी स्पष्ट कराव्यात. मी त्यांना अनेक वेळा निमंत्रण दिलं की या बसा, मला सांगा आपलं काय चुकलं, आपल्यामध्ये दुरावा का, हे तुम्ही स्पष्ट करा आणि बसा, आपण एकमेकाचे मतभेद मिटू. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. पण याचा अर्थ आम्ही एकमेकाच्या टोकाच्या विरोधात असंही काही नाही. ते अजूनही माझे जिल्हा प्रमुख आहेत. ते अजूनही माझ्याकडं कार्यक्रमाला 4 दिवसापूर्वी सोशल मीडियाचा कार्यक्रम होता, ते हजर राहिले होते, भाषण करून गेले. आणि भाषणात त्यांनी सांगितलं की ह्यावेळेला आढळरावांनाच निवडून द्यायचं आहे. त्यामुळे तसा विषय नाही. आता भाषणबाजी आपण पाहतो, वक्तृत्व आणि कर्तृत्व यातला फरक